न्यायासाठी 18 वर्ष वाट पाहिली, परंतु आजच्या निकालानं आमच्या पदरी निराशा आली, अशी प्रतिक्रिया स्फोटातील मयत हर्षल भालेराव यांचे वडील यशवंत भालेराव यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी. सातकऱ्याच्या साखळी बॉम्ब हल्ल्यामधील वसईतील हर्षल भालेराव या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नेमकं त्याच्या कुटुंबाच्या काय नेमकं भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काका, आपलं नाव काय, काय सांगाल? आज कोर्टाचा निर्णय आलेला आहे, काय सांगा? माझं नाव यशवंत भालेराव. मी इन्कम टॅक्समध्ये नोकरीला होतो. 15 वर्षापूर्वी रिटायर्ड झालेलो आहे आणि आता घरीच असतो. तर आज हा कोर्टाचा निर्णय ऐकल्यानंतर मला शॉक बसला. कारण काय शॉक एवढ्यासाठी बसला की त्यांना निर्दोष सोडलं म्हणून नाही, मला तिथे पहिल्यांदा शंका आली की हे आरोपी खरे होते का, हे आरोपी खरोखरच खरे होते का, म्हणजे ज्याच्यावर हे आरोप ठेवण्यात आले हे आरोपी खरे होते का. कारण जर आरोप ठेवला तर इतक्या सहजासहजी निर्दोष, सगळेचे सगळे निर्दोष, म्हणजे एकही आरोपी याच्यातला नाही. म्हणजे तुम्ही फक्त त्यावेळेचा आमचा जो काही रोष आहे, लोकांचा किंवा पीडितांचा तो रोष शांत ठेवण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना माहीत असतं की पब्लिक फक्त काय आहे, थोडे दिवस ध्यानात ठेवतं आणि नंतर विसरून जातं. तशातला हा विसरून जाण्यासारखा प्रश्न त्यांनी निर्माण केला आणि कोणालाच आठवण नाही. पण आता ह्या निकालामुळे सुद्धा त्या